67वी द्यायचा अधिकार आम्हाला आहे. 66 आता आम्ही जे डिक्लेअर केली 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची आहे. पण तेच भांडत नाही तर आता आमच्या सारख्यांना हे काय ना काय आता स्पर्धा चालू ठेवू नका. आमचे घराण्यात कुस्ती आलेली पहिलं असं नव्हतं. एक होतं परमिशन भेटायचे मग लीग चालू करायचं आमच्या डोक्यात आलं. लीग चालू केली ती सुद्धा लीग यांनी बंद पाडून टाकली. आमच्या सारखे असले ना तिथं स्टेजवर तर पहिले चिडतो हे हाणामारीपर्यंत विषय नसता गेला. गेल्या काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली होती. मात्र ही कुस्ती स्पर्धा अनेक वादामुळे राज्यभर चर्चेत ठरली. ती स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेमध्ये जे पराभूत झालेले उमेदवार होते त्यांनी या स्पर्धेवरच आक्षेप घेतला, अनेक प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळं ही कुठेतरी स्पर्धा ही वादग्रस्त ठरली. आता त्या स्पर्धेनंतर पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कुस्तीची स्पर्धा पार पडणार आहेत. तर ह्याबाबतच आपल्याशी चर्चा करण्यासाठी वैभव लांडगे हे आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर एकंदरीत पुन्हा एकदा आता महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आता आयोजित करण्यात आलेली आहे. तर नेमकं काय या मागचा उद्देश असेल किंवा काय नेमका पुन्हा ही आयोजित केली जाते? महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही 70 वर्षापासून मामासाहेब मोळांनी स्थापन केलेली ती अधिकृत आहे. पण हे पुण्यावाल्यांच्या वादामुळे ही दुसरी संघटना स्थापन झाली. आता त्यांनी जे केलं ती जी 67वी म्हणतात ते मुळात त्यांना ते 67वी म्हणायचा अधिकार नाही. त्यांची कुस्तीगीर संघटना स्थापन होऊन 2 वर्ष झाली ना, त्यांनी म्हणावी पहिली किंवा दुसरी. त्यांचं ही चूक झाली की ते 67वी म्हणतात. 67वी द्यायचा अधिकार आम्हाला आहे. 66 आता आम्ही जे डिक्लेअर केली 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची आहे. आता हे पुण्यावाल्यांनी जर उचलून धरलं ना, जे सेक्रेटरी बाळासाहेब लांडगे, ललित लांडगे व अन्य पदाधिकारी पुण्यावाल्यांनी, तर ह्याच्यात बरेचसे काही तोडगे निघू शकतात. महाराष्ट्र केसरी नाव वापरायचं न वापरायचं ते अधिकार सर्व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला आहे. पण तेच भांडत नाही तर आता आमच्या सारख्यांना हे काय ना काय आता स्पर्धा चालू ठेवू नका. आमचे घराण्यात कुस्ती आलेली आमच्या आजींनी नाव कमवलं म्हणून आम्ही त्याच्या पाठीमाग काही चालू ठेवावं वारसा म्हणून आम्ही कुस्ती स्पर्धा घेतो म्हणून हे आता करावं लागतं. नाही तर हे सगळं पूर्ण हे पुण्यावाल्यांनी वाटोळ करून टाकलेले कुस्तीचं. पहिलं असं नव्हतं. एक होतं परमिशन भेटायचे मग लीग चालू करायचं आमच्या डोक्यात आलं. लीग चालू केली ती सुद्धा लीग यांनी बंद पाडून टाकली. हे असं सगळं हे पुण्यावाल्यांमुळे सगळं. पण एकंदरीत ज्या एक कुस्तीगीर परिषद आणि कुस्तीगीर संघ नेमका हा वाद काय? आता कुस्तीगीर परिषद ही जुनी आहे. तर बाळासाहेब लांडगे, शरद पवार साहेब जेव्हा हे भारतीय कुस्ती संघाचे काही स्पर्धा असतील किंवा अन्य दुसऱ्या कोणत्या स्पर्धा असतील तर त्यावेळेस त्यांना हे करायचं नाही, घेतलं नाही. व बाळासाहेब लांडगेंचं सर्व कामकाज हे ललित लांडगे पाहत होते. तर ललित लांडगे पाहत असताना इतका सगळ्या गोष्टीवर अन्याय झाला, यगा झाला. त्याच्यामुळे हे सगळे 2 गट निर्माण झाले व योगेश दोटके, संदीप भोंडवेंनी नवीन कुस्तीगीर संघटना काढली. मग त्याच्यामध्ये मुरली अण्णा, रामदास सडस असे अन्य पदाधिकारी घेतले व दिल्लीच्या हाताला धरून त्यांनी संघटनेला मान्यता मिळवली. आणि या एका मुलांपायी संपूर्ण कुस्तीचं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सर्व पंच घरी बसवले. जेवढे ऍथलेटेड सगळे जिल्हा तालीम संघ जुने जे सगळे सपोर्ट करणार त्यांना घरी बसवलं. स्वतः काही करत नाही आणि दुसऱ्याला काही करून देत नाही. नाही तर या वादाला तोंड फोडायचं असेल तर हे दोघांचंच मेन काम आहे. पवार साहेब, बाळासाहेब लांडगे, ललित लांडगे यांनी जर एक शब्द किती वेळ लागतो पवार साहेबांना मिटवायला. पुण्यावाले बसवले 2 मिनिटात चल रे, हे सगळे त्यांचेच पट्टे ना, सगळे कार्यकर्ते त्यांचेच ना, सगळं त्यांचंच ना. त्यांना मिटवायला वेळ लागतो किती. पण आता हे काय राजकारण आहे ते आपल्याला काय. आता जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आता अहिल्यानगरमध्ये पार पडली, कुठेतरी राजकारण झालं, त्याच्यावरती असं म्हणजे आरोप केला जात आहेत. किंबहुना जे उमेदवार होते, पराभूत उमेदवार, त्यांनी देखील सांगितलं की ही फिक्सिंग होती, आरोप केलाय. आणि तुम्ही देखील यापूर्वी अशी कुस्ती स्पर्धा भरवली. एकंदरीत काय बघताय, कशा पद्धतीने बघताय या दोन्ही मधल्या ज्या कुस्त्या झाल्या तर कुठेतरी राजकारण झालं असं वाटतंय का? नाही, याला राजकारण नाही म्हणता यायचं. निश्चितच ते पंचाची चूक आहे. शिवराजने आणलं त्याला मी समर्थन करतो. द्वापटला एकच लात नाही, त्याला द्वापटला पाहिजे होता. त्याला आमच्या सारखे असले ना तिथं स्टेजवर तर पहिले चिडतो हे हाणामारीपर्यंत विषय नसता गेला. जे कारण मी स्पर्धा घेतलेल्या आहे, मला माहिती मी ह्याच्यात नाही किती स्पर्धा घेतलेल्या आहे, त्या होल्ड कसा ठेवायचा असतो. सगळ्याच गोष्टी काय कोणाच्या ऐकायच्या नसतात. बायांचा नवीन विषय आहे आणि याच्यात काही राजकारण नाहीये. ती जी चूक आहे सगळ्या अख्ख्या चांगल्या येड्या गाबाळ्याला पण कळतं की पाठ टेकलेली नाही. त्यांनी घाईघाईत निर्णय दिला आणि त्या कुस्तीचा वाद झालेला आहे म्हणून ते नगरला नाव एवढा वाद निर्माण झालेला आहे. बाकीचं काही नाही झालं. नंतरच्या कुस्तीचं ते रेग्युलर झालेलं आहे. त्याच्यामुळे काही नाही. जे झालेलं आहे शिवराजवर अन्याय झाला म्हणजे ते पंचाच्या चुकीमुळे झालेलं आहे. ते काय असं राजकारण नाही झालं. जर त्यांनी नसतं दिलं, थांबवले असेल सांग ते संदीप भोंडवे, योगेश दोटके म्हणले असेल लावा रे शो दाखवा आणि घ्या कुस्ती, का नसतं मिटलं मग हे.
पण एकंदरीत ज्यावेळेस तो निर्णय झाला सगळ्यांनी राक्षेला समर्थन दिलं की तोच बरोबरच होता, मग कुठेतरी पंचाचा निर्णय हा त्याच्यासाठी घातकच ठरला ना. एकदा त्याच्यात असं असतं की पंचांना दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असतो. त्याचा हस्तक्षेप करायचं का नाही हे आता बरेच अधिकार होते, समोर मस्त पुढारी पण बसलेले होते, पण आता ते का झालं नाही त्यावेळेस मी काही इथं नव्हतो, मी बाहेरगावी होतो. मग ते नंतरून मला दुसऱ्या दिवशी आल्यावर सगळे व्हिडिओ हे ते बघितलं, तिथं काय घटना घडल्या मला त्यातलं काही एवढं माहित नाही. पण आता ज्यावेळेस ती कुस्ती स्पर्धा पार पडली, आता परत एकदा तुम्ही कुस्ती स्पर्धेचं आयोजन करतायत, कर्जतमध्ये पार पडतीये. कुठेतरी कर्जतला ऑलरेडी एक राजकीय पार्श्वभूमी आहे आणि त्या ठिकाणी आता ती कुस्ती स्पर्धा पार पडतीये. तर मग कसं बघतं, त्याच्यावरती ऑलरेडी आता आक्षेप घेण्यात येत होते की ही कुस्ती फसवी आहे, याला मान्यता नाही. नाही असं म्हणता येणार नाही ना. पहिले ते मी आत्ताच मागाशी बोललो ना, भारतीय कुस्ती महासंघ नीट होऊन द्या, ते रेग्युलराईज होऊन द्या. त्यांनी जर म्हणले भारतीय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, आम्ही माघार घेऊ. पण अजून वरतूनच काही नीट नाही तर तुम्ही पण काय आम्हाला बोलू नका. राज्य कुस्तीगीर संघावाल्यांनी जे चाललंय चालू द्या. जोपर्यंत वरचा निर्णय होत नाही, सुप्रीम कोर्टात निर्णय होत नाही, एक जर झालं तर ते सगळ्या गोष्टी आम्ही मान्य करू. तुमचं सर्टिफिकेट मान्य करू, तुमच्या संघटना मान्य करू, तुमचं चालतंय चालून द्या, त्याच्यात आम्हाला काही घेणं देणं नाही. आता तुम्ही असं म्हणू शकत नाही की हे चलत नाही, स्पर्धा अनधिकृत हे नाहीये. बरं मग ह्याला स्पर्धा झाली धारशिवला, ती अनधिकृत नव्हती का? मग आता 3 वर्ष झाले तुमचे सर्टिफिकेट, पहिल्या लोकांच्या बाईट घ्या बरं. पहिल्या लोक काय म्हणतील, त्यांचे सर्टिफिकेट चालतात की नाही चालतात, कुठं नेले तर नाही चालत, दोघांचे चालत नाही. सगळ्या कोर्टात केसेस चालू आहे. त्याच्यामुळे स्पर्धा जरी झाली, रोहित दादांनी सगळे पहिलवान उतरतील हे 100% गॅरंटीनुसार सांगतो तुम्हाला. तुम्हाला पाहायचंच असेल तर परत पृथ्वीराज आणि शिवराजची पण कुस्ती येऊ शकते. पण तुम्ही जर पुण्यावाल्यांनी दबाव टाकला, आम्ही खेळू देणार नाही, तुला हेच करून ते करू, गेले अण्णांपाशी बसले ते पृथ्वीराजला सांगा, मग हे ते तुमचं राजकारण तुमच्यापाशी पुण्यावाल्यांचं, त्याच्यात काय आम्हाला ओढू नका आणि आम्हाला त्याच्यात काही घेऊ नका. आम्ही स्पर्धा घेतोय, पोरांना 2 पैसे भेटतील, त्यांचं नाव होईल, परत नंतर काय निर्णय घ्यायचा पवार घराणं येते, त्याच्यावर ते देतील काय उत्तर द्यायचं ते सगळ्या गोष्टीला. आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या परिषदेवरती अनेक वर्ष हे शरद पवारांचं वर्चस्व होतं आणि कुठेतरी त्यांचेच नातू आता कर्जतमध्ये ती स्पर्धा भरवतात. कुठेतरी पुन्हा एकदा राजकीय वळणच त्याला प्राप्त होईल असं वाटतंय का? नाही, काही तसं काही होणार नाही. राजकीय वर्णाचा काही प्रश्न नाही. ते रोहित दादांनी नगरमध्ये बघितलं या असं घटना घडली म्हणून त्यांनी ट्विट केलं. ऑलरेडी मी 6 महिन्यापूर्वी मी महाराष्ट्र केसरी नगरला होणार हे जाहीर केलं होतं. नशिबाने ती नगरला होणार होती, ते मला पत्रही मिळालं होतं आणि तेवढंच त्यांनी ट्विट केल्यावर मला पुण्यातनं काका पवारांचा फोन आला, रोहित पवार ही स्पर्धा मागतात, तुला जर नगरमध्येच नसेल घ्यायची तर ती स्पर्धा त्यांना देऊन टाक. म्हणून मी ते सगळं स्पर्धेचं त्यांना देऊन टाकलं व मी माझी छत्रपती शिवराय केसरी भारतीय जनता पार्टी अधिकृत त्याच्यानुसारच मी ती स्पर्धा घेणार आहे. त्याच्यात सोन्याची तलवार वगैरे अन्य बक्षीचं भरमसाठ, मागच्या 1/2 किलो सोन्याची गादा होती, यावेळेस सुद्धा सोन्याचं. पण आता एकंदरीत आपण शेवट या गोष्टीकडे आलो की जी कुस्ती स्पर्धा पार पडतीये आता त्याच्यामध्ये राजकीय प्रवेश होत आहेत, राजकीय लोकप्रतिनिधींकडून याचं आयोजन केलं जातंय. कुठेतरी ती कुस्ती स्पर्धा बाजूला राहिली, मल्लांना न्याय मिळवून द्यायचं बाजूला राहिलं आणि राजकारण्यांमध्येच कुठेतरी कुस्ती आखाड्यात आलेले असं वाटतंय का? नाही, मग यांनी काय करावं, यांना जर राजकारण नसेल होऊन द्यायचं, पैलवानांचं ऑलिम्पिकचं भविष्य बघायचं असेल की महाराष्ट्राला खाशाबा जाधव आणि राहुल आवारे नंतरून जर कोणाचं भविष्य बघायचं असेल ते राजकारण्यांच्याच हातात आहे. हे सगळं कुठेतरी मिटलं पाहिजे. आणि ते इकडं नातू आजोबा सगळे पदाधिकारी सगळ्या मोठ्या स्तरावर आहे, त्यांना काय नाडायची आपली हैसियत नाही. तिकडं दादा आहे, मुरली अण्णा आहे, फडणवीस साहेब आहे, हे सगळ्यांनी मिळून निर्णय घेऊन हे कुठेतरी थांबवून एक काहीतरी चालून द्यावा. बरोबर. आता तुमच्या घराण्याला देखील एक कुस्तीचा इतिहास आहे, तुम्ही देखील नाही का कुस्ती स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, घरचे देखील पैलवान आहेत. तर मग कुठंतरी त्या जे मल्ल आहेत त्यांचा खुराक, त्यांच्या गरजा महत्वाच्या आहेत की या कुस्ती स्पर्धेत सुरू असलेलं राजकारण? नाही, ते खुराक लीग ह्याच्यासाठीच चालू केली होती. एका मल्लाला मागच्या वेळेस 8 लाख रुपये मिळाले. एका मल्लाला खर्च येतो महिन्याला 30 ते 35 हजार. आत्ताच्या घडीनुसार बदामाचे रेट काय झाले, तुपाचे काय भाव झाले, दुधाचा 80-90 रुपये लिटर झाले, त्यानुसार त्या पैलवानाला 30 ते 35 हजार रुपये. समजा या लीग जर चालू राहिली असती 8 लाख रुपये एका पैलवानाला, 12 त्रिक 36, कमीत कमी त्याला वर्ष 1.5 वर्षाचा खुराक पुरेल इतका त्याला पैसा भेटला असता. आता समजा मी बक्षीचं ठेवतो, बक्षीचं ठेवू दे, समजा 1/2 किलो सोन्याची गादा 35 लाख, महेंद्र गायकवाडला 35 लाख रुपये भेटले. 2-5 वर्षाचा खुराक झाला ना त्याच्यात, भले नाही मोडू चल जाऊन दे, पण एक काही ना काही कोणी असं बक्षीचं ठेवले, रोख बक्षीचं हे ते गाड्या घोड्यात तर मला इंटरेस्ट नव्हता.
मागच्या वर्षी मी कॅशच बक्षिसे दिले, त्याच दर्जाचे बक्षिसं दिले, पण कॅश दिले, त्याच्यातनं त्यांचा वर्षानुवर्षाचा खुराक चालायचा. ती खुराक निघला पाहिजे त्या दृष्टिकोनानं आम्ही आतापर्यंत स्पर्धा घेत आलेलो आहे, की पहिल्यांदा खुराक निघला पाहिजे, महत्वाचा. त्या स्पर्धकांच्या त्या आयोजनावरती एक प्रश्न अजित पवारांनी देखील कान टोचले होते की ती जी स्पर्धा आयोजन केलंय पण जे बक्षिसं दिली जात आहेत कुठेतरी त्याचा विचार केला जावं. इतकी महागडे बक्षिसं वगैरे दिली जात आहेत तो कुठेतरी एक पांडा पाडला जाईल. तर ते आता ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा वगैरे भरवतायत तर एकंदरीत अजितदादांनी दिलेला तो कान मंत्र कुठेतरी या स्पर्धेमध्ये अंमलबजावणी होईल का त्याची? रोहित दादा काय बक्षीस ठेवतात ते मी काय सांगू शकत नाही, कारण की तो विषय माझा नाहीये. मी नगर शहरात ज्यावेळेस छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा घेईल, मग त्याच्यात सगळे भाजपाचे वरिष्ठ नेते असतील, आमचे मित्र परिवार असतील, त्यावेळेस ते निर्णय घेऊ आणि बक्षिसं कशा प्रकारे आणि त्याचा फायदा काय होईल बक्षिसाचा पैलवानांना, त्याच्यावर विचार करून मी बक्षिसं ठेवण्यात येतील. पण ते दादा काय ठेवतील त्याच्यावर मी काही सांगू शकत नाही. एक शेवटचा प्रश्न आता की कुस्ती स्पर्धेला विरोध वगैरे होतोय मात्र तुम्ही ते आयोजन होणार का त्याचं आणि जे मल्ल बघण्यासाठी कुस्तीप्रेमी येणार आहेत तर ते तिथं असणार का? 100% सगळे पैलवान लोक उतरणार, म्हणजे माझे ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेले पैलवान लोक उतरणार. बक्षिसं आता दादांनी ठेवले तर ते पैलवान लोक तर 100% येणार. नंतरून पैलवानांना काही नाही लागत हो. स्पर्धा आहे, बक्षिसं आहे, नंतरून कारवाई बिरवाई काय व्हायची ती पुढचे प्रश्न राहतील. पण आता स्पर्धा होणार तर हे निश्चित आहे. कुस्तीगीर परिषद असो किंवा कुस्तीगीर संघ असो वाद हा पुण्यातून सुरुवात होतोय मात्र काही जरी झालं तरी पवारांच्या नेतृत्वाखाली कर्जतमध्ये कुस्ती जी स्पर्धा आहे ती पार पडणार आहे असं ठाम मत लांडगे यांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत मी प्रवीण सरवसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर.